आज आपण कन्सेप्ट इन पॉलिटिकल जॉग्राफी हा घटक बघणार आहोत. ह्याच्यामध्ये आपल्याला राष्ट्रीय व राष्ट्रीयत्व, यामध्ये नॅशन म्हणजे राष्ट्र, हे राष्ट्र ही संकल्पना आपल्याला स्पष्ट करायची आहे. राष्ट्र व राष्ट्रीयत्व हे रूढ शब्द आहेत, त्याचा वापर आपण नेहमी करतो, परंतु या थोड्या क्लिष्ट संकल्पना आहेत. एका विशिष्ट भूप्रदेशात असलेले व संस्कृती, इतिहास, धर्म, वंश, भाषा इत्यादी सामायिक माध्यमांच्या बंधनामुळे एकत्र आलेले लोक म्हणजे राष्ट्र. आता आपण प्राध्यापक बर्जेस यांच्या मते भौगोलिक एकता असलेल्या प्रदेशात वस्ती करणारा, वांशिक एकता असणारा लोकसमुदाय म्हणजे राष्ट्र. प्राध्यापक बर्जेस यांनी पुढील गोष्टीवर राष्ट्र या शब्दाची व्याख्या करताना भर दिलेली आहे. बघा, याच्यामध्ये त्यांनी सांगितले की सलग भूप्रदेश, त्या सलग भूप्रदेशात राहणारे लोक, त्या लोकसमुदायात असणारी वांशिक एकता. आता वांशिक एकता म्हणजे काय, त्याचे स्पष्टीकरण करताना प्राध्यापक बर्जेस यांनी काही परंपरा गृहीत धरलेल्या आहेत किंवा आढळतात. इतिहास, भाषा, वाङ्मय या परंपरा विशिष्ट भूप्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या एकच असाव्यात, असे प्राध्यापक बर्जेस यांचं मत आहे. प्राध्यापक बारकर यांनीही राष्ट्राची व्याख्या केलेली आहे. विशिष्ट भूप्रदेशात वस्ती करून राहणारा समुदाय म्हणजे राष्ट्र. आता वरील दोन्ही व्याख्यावरून असं लक्षात येतं की राष्ट्र बनण्यासाठी काही समान गोष्टींची आवश्यकता असते. या समान गोष्टी कोणत्या, त्या पुढीलप्रमाणे: भूप्रदेश, संस्कृती, इतिहास, धर्म, वंश, भाषा. म्हणजे जर एखाद्या ठराविक भूप्रदेशात जर वरील घटक समान असतील तर तेथे राष्ट्र बनू शकते. त्यामुळे विविध समाज घटकात ऐक्य आढळते. प्राध्यापक बर्कर यांच्या मते सलग अशा भूप्रदेशात हवामान सारखेच असते, त्यामुळे लोकांचे प्रमुख व्यवसाय सारखेच असतात. दुय्यम व्यवसाय एकमेकांना पूरक असतात. वर्षानुवर्ष एकत्र कालक्रमणा केल्यामुळे एकमेकांबद्दल प्रेम निर्माण होते. अशा प्रदेशात विकसित होणाऱ्या भाषा, वाङ्मय, संस्कृती व कला या गोष्टी लोकांची मने सांधतात. अशा प्रदेशात राष्ट्र निर्माण होते. अशा भूप्रदेशात जीवनाची काही निश्चित अशी मूल्ये आढळून येतात. त्यामुळे तेथील जनतेस असे वाटते की आपल्या जीवन मूल्यांचे संस्कृती संवर्धन व्हावे अशी भावना असलेली जनता राजकीय दृष्ट्या संघटित होते, एका झेंड्याखाली येण्याचा प्रयत्न करते, त्यासाठी सरकार स्थापन करते व एखाद्या परकीय म्हणजे पूर्वीच्या सत्तेपेक्षा ते सरकार कितीही अकार्यक्षम असले तरी राष्ट्रीय असल्याने त्यालाच सर्व मान्यता मिळू शकते. तर जपानी द्वीप समूहात सर्वसाधारणपणे समान पर्यावरण आहे. लोक बुद्ध धर्मीय असून एकच भाषा बोलतात. कृषी व कारखानदारी हे प्रमुख व्यवसाय असलेल्या जपानमध्ये त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता आढळते. आशियाच्या भूमीपासून देश अलग असल्याने जपानमध्ये विशिष्ट प्रकारची संस्कृती निर्माण होऊ शकली. राष्ट्रीयत्वाची भावना जपानमध्ये अत्यंत प्रखर आहे. त्यामुळे जपानी लोकांनी दुसऱ्या महायुद्धात सर्वनाश होऊन देखील आपल्या देशाला परत मानाचे स्थान मिळवून दिले. आपल्याला जपानचं माहित आहे की 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट हिरोशिमा आणि नागासाकी या 2 शहरांच्या वरती अमेरिकेने अणुबॉम्ब टाकलेली होती, पण त्यातून सुद्धा जपाननं आज अशी नेत्रदीपक प्रगती केलेली आहे. वांशिक एकता हा एकच घटक राष्ट्र निर्माण करण्यास कारणीभूत ठरतो असे नाही. याचं स्वित्झर्लंडचं उदाहरण घेऊया आपण. स्वित्झर्लंडमध्ये इटालियन, फ्रेंच व जर्मनी या तिन्ही वेगवेगळ्या विभागातील लोक एकत्र आलेले आहेत. त्याचप्रमाणे भारतीय समाज हा बहुवंशिक आहे. भारताचं तर उदाहरण याच्यापेक्षा वेगळं आहे. तरी भारत एक राष्ट्र आहे असे आपण मानतो. म्हणजेच राष्ट्र बनण्यासाठी एक वंशीय लोक लागतात असे नाही. तसेच एकाच भूप्रदेशात राहणारा समाज पाहिजे असेही नाही. जगभर पसरलेल्या ज्यूंचा याला अपवाद आहे. जगातील अनेक देशात ज्यू लोक राहतात, परंतु त्यांच्या मनात एकत्वाची भावना असल्याने ते राष्ट्ररूपाने जगतात. म्हणजे सलग भूप्रदेश, वांशिक एकता यापेक्षा समाजातील घटकात असणारा आपण एक आहोत ही भावना असणे आवश्यक आहे. मोठ्या देशात समाजाचे वेगवेगळे भाग असतात. त्यांच्यात बरेच समान घटक असले तरी सूक्ष्म भेद असू शकतात, परंतु काही माध्यमातून ते एकरूप होऊ शकतात. युद्धपूर्व जर्मनीत असे काही भेद होते. प्रशिया, बव्हेरिया
या कृषीप्रधान प्रांतात सेना प्रभावी विचारसरणी होती. तर रूर, सार या खनिज संपत्तीने युक्त असलेल्या भागात मात्र उद्योगप्रधान विचारसरणी होती. परंतु सर्वच प्रांत जर्मन वंशीय होते. जर्मन पुराणांच्या साहाय्याने त्यांच्यातील समान निष्ठा व तत्वज्ञान यांची सांगड घालून हिटलरने सर्व जर्मन वंशीयांचे म्हणजेच नॉर्डिक रेस एकत्रीकरण साधले व जर्मनी शक्तिमान बनवले. परंतु याच वेळी जर्मन वंश इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे असे शिकवले गेल्याने जर्मन राष्ट्रवादास आक्रमक स्वरूप प्राप्त झाले व त्यातून दुसरे महायुद्ध उद्भवले. जर्मन तत्ववेत्यांच्या मते राष्ट्रातील समाज भावनिकदृष्ट्या एक असू इतर समाजापेक्षा आपण वेगळे आहोत असे मानतो. तर ब्रिटिश विचारसरणीत वेगळ्या स्वरूपाची विचार मांडणी मांडतात. त्यांच्या मते फक्त भावनात्मक राजकीय स्वरूपांचे असणे आवश्यक आहे. एखादा देश पारतंत्र्य असेल तर स्वातंत्र्य टिकवण्याची प्रेरणा समाजाला राष्ट्ररूप देते. ब्रिटिश विचारवंत लॉर्ड राईस यांच्या मते समाजातील लोक इतिहास, संस्कृती, भाषा, वाङ्मय याद्वारे एकत्रित साधले जातात. त्यांच्यात आपण इतरांपासून वेगळे आहोत अशी भावना निर्माण होते. स्वातंत्र्य टिकवण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी ते झगडतात. तेव्हाच त्या समाजास राष्ट्ररूप किंवा राष्ट्राचे रूप प्राप्त होते. समान व सलग भूप्रदेश, इतिहास व वांशिक एकता यामुळे राष्ट्र बनते. राष्ट्र निर्मितीस पुढील गोष्टी आवश्यक असतात. पहिला घटक आहे तो म्हणजे भूप्रदेश. राष्ट्र निर्मितीस भूप्रदेशाला काही लोक पितृभूमी तर काही मातृभूमी म्हणतात. वर्षानुवर्षे एकाच भूमीत राहिल्यानंतर त्या भूमीवर मातीवर प्रेम निर्माण होते. एकाच मातेची लेकरे अशी भावना रुजते. सलग भूमी असल्यास लोक व्यवसायामुळे जवळ येऊ शकतात. धार्मिक भाषिक भेद गौण बनतात. अशा समाजातील विविध थरांचे संघटन सुलभ होते. इंडोनेशियाच्या मालकीची अनेक बेटे आहेत, परंतु प्रत्येक बेटावर एकच संस्कृती नाही. भौगोलिक सलगता नसल्याने भावनात्मक ऐक्य निर्माण कसे करावयाचे हा एक मोठा प्रश्न इंडोनेशियन सरकारपुढे होता. पाकिस्तानचे पूर्व पाक व पश्चिम पाक असे दोन भाग होते. पूर्वी पाकिस्तान हा पूर्व पाक आणि पश्चिम पाक असे दोन भाग होते. दोन्ही तुकड्यामध्ये 1600 किमीपेक्षा जास्त अंतर. त्यामुळे दोन्ही समाजात सामंजस्य ऐक्य निर्माण होऊ शकले नाही. याची परिणती 1971 मध्ये विभाजनात होऊन पूर्व पाकचे बांगलादेश हे राज्य झाले. सलग भूप्रदेश नसल्याने अनेक भेद निर्माण झाले होते. आता दुसरा जो घटक आहे राष्ट्रासाठी तो म्हणजे इतिहास. एकच इतिहास असणारा समाज लवकर एकरूप होऊ शकतो. गत वैभव, पराक्रम, सामुदायिक मान अपमान यामुळे समाजात एकात्मतेची भावना निर्माण करता येते. त्यातून पुढे राज्य संकल्पना निर्माण होते. त्यानंतर आहे संस्कृती. संस्कृती व इतिहास यांच्या अगदी जवळचे नाते आहे. मानव, निसर्ग आणि मानवातील संबंधाचे चित्रण संस्कृतीत आढळते. साधारणपणे एकाच प्रकारचे पर्यावरण असलेल्या प्रदेशात संस्कृती धार्मिक भेद सोडून साधारणपणे एकाच प्रकारची आढळते. संस्कृती, परंपरा, चालीरीती, कला, शास्त्रे, वाङ्मय यांचा अंतर्भाव होत असल्याने या गोष्टीत एक वाक्यता आढळल्यास समाज एकरूप होण्यास मदत होते. त्यानंतर चौथा घटक आहे ती म्हणजे वांशिक एकता. आता वांशिक एकतेमध्ये आपण बघू, आज जगात कोणताही वंश शुद्ध नाही व अंतराळ युगात वांशिक एकतेला फारसे महत्वही नाही. परंतु प्रत्येक वंशाची काही ठळक वैशिष्ट्ये असतात. त्यातील काहींचा पाठपुरावा करून एक समाज दुसऱ्या समाजापासून वेगळा व श्रेष्ठ आहे असे भासविले जाते. आफ्रिकेत व अमेरिकेच्या काही संस्थानात काळा गोरा भेद तीव्र आहे. 100 वर्षापूर्वी ब्रिटिशांनी भारतात गोरा श्रेष्ठ, काळा कनिष्ठ असा प्रचार करून आपली फुंटी बळकट केली होती. त्याच्यानंतर पाचवा घटक आहे तो म्हणजे राष्ट्रीयत्व. जनतेत आध्यात्मिक व मानसिक स्वरूपाची जेव्हा एकी असते तेव्हा त्यातील राष्ट्रीयत्व निर्माण झाले असे समजले जाते. राष्ट्रीयत्व निर्माण झालेला समाज जर पारतंत्र्यात असेल तर स्वातंत्र्य मिळवण्यासाठी परकीय सत्ता नाहीशी करण्यासाठी प्रयत्न करतो. 18व्या शतकाच्या शेवटी उत्तर अमेरिकेत अशी भावना निर्माण झाली तेव्हाच त्यांनी ब्रिटिशांशी संघर्ष पत्करला. त्यामुळे अमेरिकन राष्ट्र हे 1776 मध्ये जन्मास आले. आज आपण
कन्सेप्ट इन